गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमेच्या आधी 7 दिवस आपण गुरुचरित्राचं पारायण चालू करतो. पण ज्यांना कुणाला गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही किंवा ज्यांना वेळेअभावी जे की जॉब वर्कर असतात किंवा बाहेर जाऊन कामं करतात, काही ज्यांना वेळ पुरत नाही किंवा तुमच्या काही हेल्थ इश्यूमुळे किंवा अडचणींमुळे तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करू शकला नाही, तर तुम्ही ना संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण एका दिवसात करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये ना गुरुचरित्रामधले जेवढे अध्याय आहेत त्यांचा सगळा सार मिळून संक्षिप्त गुरुचरित्र बनवलेलं आहे. तर ज्यांना कुणाला गुरुचरित्राचं पारायण करता येणार नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं तरी चालेल. जसं आपण संकल्प घेऊन गुरुचरित्राचं पारायण करतो तसंच सेम सकाळी लवकर उठून संकल्प घ्यायचा, पूजा वगैरे करायची, संकल्प घ्यायचा आणि गुरुचरित्राचं आपली जी इच्छा असेल ते सांगून पारायणाला सुरू करायचं. दिवसभरात आपण तो कधीही कंप्लीट केला तरी चालतो. आणि जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच उत्तरं देईन. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.